साउथ एक्झिट, नॉर्थ एक्झिट, इथे ब्लॉक आहे आणि इथे ऑफिस गेट आहे. रस्ताच नाही कुठून जायला. जाणार तर कुठून जाणार. रेवा, ए रेवा. अरे सुमे, ये बस इकडे. काय म्हणतेस तू? कशी काय इकडे आली? मला सांगायचं ना, मी आले असते. तुला काय मी म्हातारी वाटते का ग एका जागी बसून राहिला? ठीक आहे, मी चांगली. बर ते जाऊ दे. माझ्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. काय? माझ्यासाठी धनुष शोधलास की काय? धनुष शोधलाय मोठ्या पडद्यावर. म्हणजे अगं रांजणा रिलीज झालेला आहे मोठ्या पडद्यावर. जायचं का आपण बघायला? मस्त त्याला 3 तास बघून येऊ. उद्या? हो, मी तिकीट काढणारच होते, पण म्हटलं आधी तुला विचारावं. सुमे उद्या ना अगं जरा गडबड आहे. नाही जमणार ना? वाटलंच होतं मला. तारिणीला पण विचारलं, ती पण नाही म्हणाली. या म्हातारीसाठी कोणाकडेच वेळ नाहीये. माहिती मला. लोक म्हणतात ते खरंच आहे. हा, म्हातारपणी ना असं एकटंच राहावं लागतं का ग देवी आई? सुम्या, तुझे आजोबा असते ना, त्यांनी नेलं असतं मला बरोबर. सुमे ऐक ना. बर मी काय म्हणते, मी कामावरून परत आल्यावरती रात्री जाऊयात का आपण? चल, चेष्टा केली मी तुझी. तुला काय वाटलं? पण कशी वाटली माझी ऍक्टिंग? सुप्रमंड, सुप्रमंड, सुप्रमंड. म्हणजे रांजनामध्ये धनुषने 3 तास घेतले मला रडवायला, पण तू 1 मिनिटात रडवलंस मला. बघ डोळे बघ डोळे. चल आली वाटती. खरंच सॉरी. अगं असू दे ग, तशी मी आज जाऊन बघणारच आहे. जा तू एन्जॉय कर. पुढच्या रविवारी आपण बघू. मी तिकीट काढू. कशात? धनुषचं पिक्चर म्हटलं की आपण केव्हाही बघायला तयार असतो. जे बात बेबे, करेक्ट. चल निघते मी. ऐक काय ग, हा कसला नकाशा? बाहेर जायचंय? कुठे? श्रावणबाई निघाला असेल कावड घेऊन अनाथ आश्रमात. बरोबर ना हेल्पर? चांगलाच ओळखायला लागलायस रे मला. ताई, आश्रमाचंच काम आहे. मीटिंगला येणं थोडं अवघड वाटतंय मला, पण युवराज आहे ना. अरे मी इथेच आहे.